ते मैत्रिणींनो, आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण, हे बघा, सनरोजचं प्लांट बघणार आहोत. याचं नाव आहे सनरोज प्लांट आहे. तर किती छान फुलं आलेले आहेत बघा. तुमच्याकडे आहे का नाही ते मला कमेंट करून सांगा. तर मी हे एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात मी लावलेलं होतं ते फेब्रुवारी महिन्यात. तर बघा किती छान फुलं आलेले आहेत. तेव्हा मी कटिंग लावलेली होती. तर याचं नावच सनरोज असल्यामुळे त्याला पूर्ण 5-6 तासाचं ऊन लागतं. त्याला उन्हात ठेवायचं पूर्ण, तेव्हा त्याला फुलं येतात. तर त्याला असं खूप मी कंपोस्ट दिलेलं होतं, असं काही नाही, खत अजिबात नव्हतं दिलेलं त्याला, फक्त लिक्विड खतं दिलेले होते आणि पूर्ण 5-6 तासाच्या उन्हामध्ये ठेवलेलं होतं ते. तर मग आता उन्हाळ्यामध्ये त्याने फुलं तर येतच होते त्याला, पण आता पावसाळ्यापर्यंतही चालू आहेत त्याला फुलं. तर बघू शकता किती असं बुशी झालेलं आहे. तर त्याची मी तेव्हा थोडी कटाई केलेली होती. तर छाटणी केल्यानंतर त्याला बघा प्रत्येक फांदीला असं फुलं येत आहे त्याला, आणि त्याचे पानं खूप छान असतात. त्याला जरी नाही फुलं आले ना, तर त्याचे पानं खूप छान असे जाड पानं असतात आणि त्याला पाण्याची अजिबात गरज नाही आहे. त्याला खूप कमी पाणी लागतं. तर हे बघू शकता, हे बघा माती किती ड्राय आहे माझी कुंडीमध्ये. खूप कोरडी माती आहे, तरी पण ते झाड किती छान दिसतं आहे बघा. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नर्सरीमधून आत्ता आणू शकता, लावू शकता. तर आत्ता मी पावसाळ्यात आहे बघा कटिंग लावलेली आहे. तर मग आता जर तुम्हाला भेटलं तर मग तुम्ही कटिंगद्वारे पण लावू शकता आणि फेब्रुवारी महिन्यात पण लागू शकतं ते. तर 12ही महिने असं छान राहतं ते. त्याचे पानं खूप छान असतात असे. तर त्या पानांमध्ये जसं पाणी असतं, त्याच्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आणा. आणि डोळ्याला एवढं छान दिसतं ना ते, असे छोटे छोटे फुलं येतात. तर सुरुवातीला असे बारीक फुल येतं त्याला, आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी असे होतात ते, 2-3 दिवस राहतात. मग नंतर असे खराब, म्हणजे थोडे हे होऊन जातात ते. तर हे बघा, असे पिवळं पानं, खराब पानं काढून टाकायचे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.